नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थातच सगळेजण तुम्ही मजेत आणि मस्त असालच. तर काल आपण काय बघितलेलं होतं, अक्षय तृतीयाची एक माहिती बघितली होती की हा दिवस आपण कसा साजरा करतो आणि त्याची इन्फॉर्मेशन बघितली होती की ज्यांना कोणाला माहिती आहे आणि माहिती नसेल तर त्यांनाही त्याच्या माहिती मिळालेली असणार. तर त्याच्यामध्ये आपण बरेचसे काही उपाय बघितले होते आणि बरेचसे काही असे उपाय आहेत की ते तुम्हाला माहिती आहेत, पण आपण ते करायला थोडंफार विसरून जातो खूपदा. आणि काही जणांचे मला मेसेजही आले होते की आम्हाला हे उपाय नाही होत आहेत, पण आम्ही अजून कोणते उपाय करू शकतो. तर अर्थातच त्यांच्यासाठी हे उपाय आहेत, तर तुम्ही हे बघा की जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा फायदा नक्की होईल अक्षय तृतीयाच्या दिवशी. तर बघा, तुम्ही पहिल्या वेळेस तर काय करू शकता या दिवशी, एकदम जो आपल्या पूर्वजांपासून आपण जो करत आलेला आहोत, ते लोकांसाठी आपण गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे. ते खूप चांगलं मानलं जातं, तर ते तुम्ही करू शकतात. आता बघा, उन्हाळ्यांपासून बचाव होण्यासाठी आता उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणात लागलेला आहे आपल्याला. जवळजवळ 40-40 डिग्री ह्याचं टेम्परेचर जात आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकतात, मंदिराच्या बाहेर जी लोक बसलेली वगैरे असतात, तर त्या अशा लोकांना, गरजू लोकांना तुम्ही छत्री दान करू शकतात. एक मटका म्हणजे एक मडकं पाण्याचं असतं, पाण्यासाठीचं असतं, ते तुम्ही देऊ शकतात. एक छोटासा पंखा तुम्ही त्यांना दान करू शकतात. हे खूप महत्वाचं आहे, ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि अजून एक असं आहे की मंदिरात किंवा एका सार्वजनिक स्थळी तुम्ही काय करू शकतात, कूलर लावण्याची एक व्यवस्था करू शकतात. की कूलर हा फार म्हणजे जास्त नाही असा एक ज्याला परवडेल वगैरे तशा ह्याच्यातला बघा, तसं तुम्ही करू शकतात. किंवा माठ सुद्धा तुम्ही लावू शकता, तिथे मोठे मोठे माठ असतात लावलेले पाण्याचे, की जेणेकरून त्याची तुम्ही व्यवस्था करून देऊ शकतात. तिथे बघायला गेला तर मंदिरामध्ये तुम्ही भंडारा सुद्धा करू शकतात, गोडधोडाचे तुम्ही जेवण करू शकतात. याचे अनंत पुण्य लाभतं, अनंत पुण्य लाभतं हे तुम्ही केल्याने. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी केलं तर खरंच ह्याचे पुण्य म्हणजे अगणित असतील हे तर. आता दुसरं अजून तुम्ही काय करू शकता, या दिवशी आपण कालच्या ह्याच्यात बघितलेलं की पूजा अर्चना करायची असते, देवाची पूजा करायची, विष्णू लक्ष्मीची करायची असते, विष्णूंची करायची असते, गणपतीची पूजा करायची असते. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला एक मंत्र माहिती असेल की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा तुम्ही जाप करायचा आहे. विष्णूची आराधना करायची आहे, देवीची आराधना करायची, पूजा करायची आहे. अजून तुम्ही काय करू शकतात या दिवशी, तर प्रभू विष्णूंना पिवळं फूल तुम्ही अर्पित करू शकतात. पिवळे वस्त्र धारण करून करून तुम्हाला काय करायचं आहे, तुपाचे 9 दिवे लावून त्यांची पूजा करायची आहे. हे तुम्ही एक महत्वाचं करू शकतात. अजून तुम्ही काय करू शकतात, तर विष्णू सहस्त्रनाम पाठ हे तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही श्री सुक्त पाठ केल्याने काय होतं, जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा ह्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे अजून तुम्ही काय करू शकतात, तर एखादा मनुष्य एखाद्या घरामध्ये जर आजारामुळे त्रस्त असेल एखादे लोक, तर तुम्ही काय करू शकता की या दिवशी तुम्ही रामरक्षा स्तोत्र पाठ करायचा आहे. ह्याचा फळ तुम्हाला नक्कीच लाभेल. तर तुम्ही हे सुद्धा करा. अजून तुम्ही काय करू शकता, तर नवीन वस्त्र धारण करून मंदिरामध्ये अन्न आणि फळदान तुम्हाला करायचं आहे. लक्षात घ्या, नवीन वस्त्र, एक असं जुनं वगैरे असं तुम्ही घालू नका. तुम्ही नवीन वस्त्र अगदी साधं सुद्धा, तुम्ही जरी स्त्री असाल, नंतर तुम्ही जर एखादा विद्यार्थिनी असाल, तर साधा तुम्ही एक 150 रुपयाचा 200 रुपयाचा कुर्ता घालून सुद्धा तुम्ही हे करू शकतात. पण ते एक नवीन आणि कोरं वस्त्र तुम्ही घालून करा. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही रुग्णालयामध्ये सुद्धा गोड पदार्थ, पाणी, फळ वितरित केल्याने सुद्धा तुम्हाला ह्याचे काय होणार आहेत, अनंत पुण्य प्राप्त होणार आहे. या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वानांना, लोकांना धार्मिक पुस्तकं दान केल्याने सुद्धा देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात. सो तुम्ही हे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि नंतर अजून काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांसाठी एक खास आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. हे करायचं आहे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेन, तसेच आई वडील आणि गुरूंना आशीर्वाद घ्यायला हवा यांचा. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला विद्यार्थ्यांनी करायचं आहे की तुम्हाला ह्याचा सुद्धा खूप फायदा
होणार आहे. कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो, म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी हे करायचंच आहे. या दिवशी अजून तुम्ही काय करू शकता, तर शुभ कार्य प्रारंभ करता येईल, हे आपण बघितलं होतं. वाहन खरेदी करता येईल किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी सुद्धा हा मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. हे तुम्हाला मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघून घ्या. मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल, तो टॅग करेल आणि माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल. त्याचप्रमाणे अजून तुम्ही काय करू शकता, तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे की छत्री दान करा. कारण उन्हाळा आहे, खूप उन्हाळा आहे, तर तुम्हाला जर पुण्य मिळेल. नंतर जागोजागी तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकतात. नंतर अजून काय आहे, तर आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, सातूचे सेवन करायचे आहे. नंतर अजून काय करणार आहे, तुम्ही तर देवाघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरामध्ये पाण्याचे पात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे पूजा थाळ, घंटा आणि इतर पूजेचे सामान असेल ते सुद्धा तुम्ही दान करायचं आहे. याचे सुद्धा तुम्हाला अत्यंत फळदायी ठरणार आहे. आणि नंतर अजून तुम्ही काय करू शकता, तर या दिवशी तुम्ही श्री रामचरित्र मानस संबंधी मधील अरण्यकांठ पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याचे जन्मजन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होते. याने रामकृपा मिळते. असं तुम्हाला करायचे आहेत. हे साधे आणि सोपे उपाय आहेत. आणि शेवटचं म्हणजे या दिवशी तुम्हाला, उद्याच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जर कवड्या मिळत असतील तर त्या घरी आणायच्या आहेत. मग त्या 5 असू द्या, 7 असू द्या, 11 असू द्या, या घरी आणायच्या आहेत. त्याची रीतसर पूजा करायची आहे आणि ती कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. कवड्याच का, तर ह्या लक्ष्मीला फार प्रिय आहेत. यामुळे आपली धनसंपत्ती वाढते. घरामध्ये जी बरकत जी म्हणतात ना अडलेली असते, त्याला अडथळे आलेले असतात, त्याचे मार्ग खुले होतात. जे काही ब्लॉकेजेस असतील ना, ते सुद्धा संपत्तीचे ओपन होतात. त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. आठवणीने कवड्या आणायच्या आहेत. बाजारामध्ये ना 2 प्रकारच्या कवड्या मिळतात. एक प्लॅस्टिकच्या असतात आणि एक चांगल्या व्यवस्थित असतात. तर त्या प्लॅस्टिकच्या तुम्हाला नाही घ्यायच्या आहेत. चांगल्या समुद्रातल्या वाटतात, हातात घेतल्यावरती समजतात आपल्याला, तर त्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही असे साधे साधे छोटे छोटे उपाय करा, तुमच्यासाठी ते फळदायी ठरणारच. आणि तुम्हाला उद्याची अक्षय तृतीया ही खूप चांगल्या पद्धतीने जाओ, तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येऊ आणि सगळ्यांची भरभराट प्रगती हो, समृद्धी नशीब सगळ्यांचं खुलून यावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि माझे व्हिडिओज आवडले असतील नक्की लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, परिवारांना पाठवायला नक्की विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.